का नियंत्रण है। अब तो पच्चिन्न भी वापस आ रहे हैं। यहाँ की हवा में रक्त की गंध है। साथियों, नगाड़े बजाओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। हा जो चित्रपट आहे तो क्रांती राहुल प्रधान यांच्या सौजन्यानं आपल्याला इथे बघायला मिळतो आहे। हा तमिळ भाषेमधला चित्रपट आहे, पण तो हिंदीमध्ये डब केलेला आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आपलं जे मूळ आहे, आपला जो मूळ वारसा आहे नागवंशीयाचा, त्या नागवंशीयाच्या वारशापासून आपल्याला दूर कसं नेलेलं आहे इतिहास काळापासून, आणि ते दूर नेल्याच्या नंतर आरती नावाचं जे एक पात्र आहे ते आपल्याला परत त्या मूळ आपल्या वारशाची जाणीव करून देतं। एक संघर्ष, आत्मभान, स्वतःसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष, याचं अतिशय विलोभनीय चित्र या सिनेमामध्ये आहे। हा सिनेमा वर्तमान, भूतकाळ, स्वप्न, मॅजिक अशा सगळ्या अंगाने आपल्यावर आदळत राहतो। तुम्ही मती गुंग करणारा असा हा सिनेमा आहे। तुम्ही सरळ सरळ एखादी गोष्ट पाहता तसा हा सिनेमा नाही, पण त्याच्यातली म्युझिक, त्याच्यातलं नृत्य, त्याच्यातलं लोकजीवन आणि त्याच्यातला हा जो मूळ संदेश आहे तो संदेश आपण समजून घेण्यासाठी या चित्रपटगृहात आलेलो आहोत। याचे दिग्दर्शक पा रणजित हे आंबेडकरवादी असे दिग्दर्शक आहेत। यापूर्वी त्यांनी काला नावाचा सिनेमा असेल, असे वेगवेगळे सामाजिक भान देणारे चित्रपट निर्माण केलेले आहेत। त्याच दिग्दर्शकाला पाठबळ देण्यासाठी आणि हा जो परिवर्तनाचा, समतेचा विचार आहे तो लोकांपर्यंत नेण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे। परत एकदा जोरदार क्रांती राहुल प्रधानसाठी टाळ्या वाजवा आणि परत एकदा म्हणा जय भीम जय भीम जय भीम। थँक्यू। संगलान जो आहे त्याची बायको, त्याचे 5 लेकरं आणि त्यांचं जीवन आपल्याला दाखवलं, आणि दुसरी एक गोष्ट दाखवली त्याच्या स्वप्नामध्ये, तो गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये त्याचे जे पूर्वज आहेत ते पूर्वज कसे होते आणि ते आपल्याच जो वारसा आहे, आणि सोनं म्हणजे एक विचार आहे, बुद्धाचा विचार, शांततेचा विचार, आणि त्या विचाराचाच खून, त्या विचाराच्याच विरोधात त्याचे वाडवडील उभे राहिले आणि म्हणून परिस्थिती वाईट आली। जमीन सुद्धा मिळाली नाही, त्यांची गुलामगिरी पत्करावी लागली। या गुलामगिरीतून मुक्ततेचं आश्वासन ब्रिटिशांनी दिलं, इंग्रजांनी दिलं, पण त्यांनी सुद्धा कसं नुकसान केलं, त्यांनी सुद्धा कसं आपल्याला पराभूत केलं, त्यांनी सुद्धा आपला कसा छळ केला। आणि ती आरती नावाची जी एक महिला दाखवलेली आहे ती आपला वारसा आहे, मातृसत्तेची एक देवी आहे, आणि ही देवी त्याला पुन्हा पुन्हा सांगते की तू तुझा वारसा विसरू नको, तुझी मुळं तू विसरू नको। हे जे सोनं आहे ते तुझंच आहे, पण तू दुसऱ्यासाठी भांडतोयस, तू ब्रिटिशासाठी भांडतोयस, लोकांसाठी भांडतोयस, हे सगळं तुझंच आहे आणि तू माझ्यासोबत ये म्हणजे हे तुला सगळं मिळेल। आणि त्यानंतर त्याला रिअलायझेशन होतं, त्याला जाणीव होते, आणि तो त्यांच्या विरोधात उभा राहतो ब्रिटिशांच्या, आणि सगळं सोनं यांना मिळतं। सोनं म्हणजे बुद्धाचा करुणेचा विचार आहे, आणि हे करुणेचा विचार जो आपल्यापासून शतकानुशतके दूर गेलेला आहे तो परत एकदा आपल्याला मिळवून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। वेगळ्या अर्थानं आपला जो वारसा आहे त्या वारशाचा नाश आपणच करत आहोत लोकांच्या फायद्यासाठी। तो न करता जो हे सोनं आहे विचारांचं, बुद्धाच्या विचाराचं, ते आपण घेतलं पाहिजे आणि या देशाला, या समाजाला सुजलाम सुफलाम केलं पाहिजे। याच्यातूनच गुलामीतून आपली मुक्तता होणार आहे। अशा एक वेगळ्या पद्धतीची रचना या सिनेमामध्ये केलेली आहे। स्वप्न, वास्तव, आता तुम्ही म्हणाल ती देवी आहे, ती कशी काय बोलू शकते, तिचं पोट फाटल्याच्या नंतर सगळी जमीन सोन्याची कशी होते, ह्या कहाण्या आहेत, पण या कहाणीतून जो संदेश दिलेला आहे तो संदेश हाच आहे की आपला वारसा आपण विसरता कामा नये, आणि दुसऱ्यासाठी सोनं शोधण्यापेक्षा जो आपलं सोनं आहे ते आपण आपल्यासाठी शोधलं पाहिजे, असा एक महत्त्वाचा संदेश पा रणजित यांनी तंगलान या चित्रपटात दिलेला आहे। त्याच्यामधली गाणी पहा, त्याच्यामधलं नृत्य पहा, त्याच्यामधला कौटुंबिक जीवन पहा, त्यांच्यामधलं नातेसंबंध पहा, अद्भुत आणि अप्रतिम अशी ही रचना आहे। पुन्हा पुन्हा पाहावी अशी रचना आहे। एकदा पाहून तुम्हाला तितका कळेल असं नाही आहे, पण तरी देखील मी परत एकदा
क्रांती राहुल प्रधान यांचे मनापासून आभार मानेल, तुमच्या सगळ्या वतीनं आभार मानेल की असा सुंदर चित्रपट त्यांनी आपल्यासाठी इथं आयोजित केला. जोरदार टाळ्या वाजवा. जय भीम, जय भीम, जय भीम. थँक्यू. जय भीम. मी क्रांती राहुल प्रधान. मी थोडे दिवसापूर्वीच हा थंगलंग पिक्चर बघितला होता. पिक्चर बघितल्यानंतर मला वाटलं की आपल्या महिलांना सुद्धा हा सिनेमा दाखवला पाहिजे, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की घरगुती ज्या महिला आहेत त्यांनी येऊन बघू शकत नाहीत ना, म्हणून मी हा निर्णय घेतला की मी त्यांना दाखवला पाहिजे. म्हणून मी पूर्ण सिनेमा हॉल बुक केला आणि महिलांना सांगून त्यांना घेऊन आलेली आहे. आम्ही नागअंश आहोत हे स्त्रियांना मला सांगणे खूप महत्त्वाचं वाटलेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं वेळ देऊन शनी यांना घेऊन आलेली आहे. 150 ते 160 महिला होत्या आणि सर्व महिलांना खूप आवडला. आणि जे कोणी राहिलेले असतील त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी हा सिनेमा बघितला पाहिजे आणि बघून घ्यावा. आपल्या भूमीचा जो संपन्न वारसा आहे, हे विसरत चाललेला जो इथले भूमीचे जे मूळ मालक आहेत त्यांना या वारशाची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. तसेच त्या चित्रपटातलं जे आरती नावाचं जे कॅरेक्टर आहे ते ही म्हणजे आत्मभानाची, स्वाभिमानाची जाणीव करून देणारा हा ते कॅरेक्टर आहे. आणि हे केवळ मनोरंजन किंवा मनोरंजनात्मक नाही, तर एक त्याच्यामध्ये पूर्ण एक सोशल मेसेज त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये माझं नाव क्रांती भाटापूरकर आहे आणि आज क्रांती राहुल प्रधान या ताईंनी जो थंगलान मूवी म्हणजे पारंजित दिग्दर्शित मूवी आहे तो आम्ही पाहिला आणि तो मूवी अतिशय खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलेला आहे, जो आपल्या कम्युनिटीसाठी आणि इतर सर्वांसाठी हा मेसेज आहे. त्या मूवीमध्ये असं दाखवले की एक पितृसत्ताक संस्कृतीपेक्षा मातृसत्ताक संस्कृती किती चांगल्या प्रकारे काम करते आणि तो मेसेज गौतम बुद्धाचा म्हणजे मोह म्हणजे एक प्रकारचं दुःखाचं कारण आहे, ते दूर करून आपण आपल्या बुद्धांच्या तत्वानुसार, बुद्धांच्या विचारानुसार आपण जर चालत गेलो तर आपला नक्कीच विकास होईल आणि आपल्या समाजाचा विकास होईल असं त्या मूवीमध्ये सांगितलेलं आहे. त्या मूवीमध्ये देवी प्रकार असा काही नसून एक मेसेज आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपण त्या मूवीमधून काय घेतलं पाहिजे आणि काय आपल्यासाठी चांगलं आहे, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या एकीच्या कारणासाठी, कशा प्रकारे ते आपण बुद्धाचं तत्व आपल्या अंगीकारून आपण त्याचा अनुपालन, शासन कसं केलं पाहिजे हे दाखवतो. आज मला थंगलान मूवी हा क्रांती मॅडम यांच्यामुळे बघायला मिळाला. त्यामध्ये जे त्याचा जो हिरो आहे त्याने जो संघर्ष केला, हा संघर्ष आम्हाला बघायला मिळतो आणि त्याच्यातून आम्हाला स्वतःला शिकायला मिळतं. आपल्या बुद्धिस्ट धर्माला याच्यातून शिकायला मिळतं की किती संघर्षाला समोर जायला पाहिजे आणि त्याच्यातून कसं उभारता आलं पाहिजे. हे सर्व आम्हाला त्या पिक्चरमुळे आम्हाला प्रेरणा मिळते. त्यासाठी मी क्रांती मॅडमचा धन्यवाद करते. ह्या इतरांना मी ह्या मूवीतून हे सांगेल की तुम्ही बौद्ध धर्माची उपासना करायला हवी व त्याचा आत्मसात करायला हवा आणि शांतीचा संदेश जो बुद्धाने आपल्या सर्वांना दिला आहे त्याचा आपण स्वीकार करायला हवा. सर्वांना जय भीम करते. पिक्चर बघण्याचं कारण एवढंच आहे की पिक्चर छान आहे आणि बाबासाहेबांवर आधारित आहे आणि आपण काहीतरी त्याच्यातून घ्यायचं, म्हणजे आपण कसं वागायचं, कसं राहायचं, कसं हे करायचं. आणि सर्वांना हात जोडून सांगते की आम्ही पाहिला, तुम्ही पण बघायला या एवढी विनंती करते. जय भीम. पिक्चर छान वाटला. आता गौतम बुद्धाचं मटकं तोडलं की राग आला, चळचळ अंग झालं. मग याच्यासाठी ते आपण करतो. आज दलित पॅंथरच्या काळामध्ये मी कार्यकर्ती, कठोर कार्यकर्ती हो. मी दलित पॅंथरची यशवंत प्रधानचे माग मी हो आणि यशवंत प्रधानच्या मागे मी राहून हे राहुल आता त्याच्या पोटी जर म्हणून हे राहुलनं कार्यक्रम घेतलेला आहे. मग आज जर मी खरं जर म्हणलं तर मी खरंच जातीची मी मांगी नाही. तुम्हाला सर्व सांगतो टाळी वाजू, मी जातीची मांगी नाही. मात्र मला बाबासाहेबाचा स्वाभिमान आहे. त्याच्यामध्ये मी रात्रात घालतो, रात्रात काम करतो, रात्रात बेटे मला उठून जातो, बेटे मला येतो, बेटे मला जातो. पुण्याचे मला जर कोणी बोलवलं त्यावेळेला उठून जातो, त्याला मी नगमनीत नाही. मला समजा काय चांगलं वाटलं, पण तेवढं मला जर असं अवघड वाटलं. त्याच्यासाठी हे काय करायला पाहिजे, आपण कसं करायला पाहिजे, कशी संघटना जोडायला पाहिजे आणि काय म्हणून करायला पाहिजे, असं म्हणून माझं एक मत बोलतंय की
आपण एकंदरीत जर राहिलो, आपण एका हातानं जर आपण टाळी वाजवली साऱ्यानं, ते असं होऊ शकत नाही.